पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरा कॉलेजचे 84 विद्यार्थी आणि 4 शिक्षक हे इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे दुबईमध्ये अडकून बसले होते. हे 84 विद्यार्थी आणि 4 शिक्षक आता मायदेशी सुखरूप परतले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि केंद्र आणि राज्य सरकार यांनी केलेल्या संयोगामुळे आमचे 84 विद्यार्थी काल रात्री मुंबई विमानतळावर सुखरूप लँड झाले असून ते विद्यार्थी आता आपल्या पालकांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे गेले आहेत, अशी माहिती इंदिरा कॉलेजच्या वतीनं देण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं काल हॅपी होली म्हणावं लागेल असा एक क्षण होता, कारण आमच्या दुबईमध्ये अडकलेले 84 विद्यार्थी हे सुखरूपरित्या काल रात्री परत आलेत. आणि यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, प्रेस मीडिया आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे इंदिरा परिवार आणि आमच्या अध्यक्षा शंकर मॅडम यांच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. त्यासाठी आमच्या ज्या अध्यक्षा आहेत आणि आमचे जे व्हाईस चान्सलर आहेत अनघा जोशी मॅम, या तरिता मॅडम आणि अनघा मॅम ह्या वारंवार पाठपुरावा करत होत्या आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीच्या मार्फत व त्याचबरोबर विमान वाहतूक मंत्रालयामार्फत, आणि त्याचबरोबर त्या वेगवेगळ्या सर्व जे काही रिक्वायर्ड एजन्सीज आहेत त्या सर्वांना माहिती पुरवत होत्या, त्यांचा पाठपुरावा घेत होत्या. आणि एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र मंडळातर्फे तिथं मुलांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी विशेष प्रयत्न करून विशेष विमानानं मुलांना परत आणण्याची व्यवस्था केली. रात्री उशिरा ते 12 वाजता मुंबई एअरपोर्टला पोहोचले. त्यानंतर कॉलेजनं त्यांच्यासाठी बसची व्यवस्था केली होती. ते पुन्हा कॉलेजला सुखरूप आले आणि ते आता आपापल्या घरी आपल्या पालकांबरोबर आहेत. विद्यार्थ्यांच्या अगदी डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते आणि पुन्हा आपल्या मायभूमीला येण्याचा त्यांचा जो आनंद होता तो त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीमध्ये व्यक्त होत होता. मी आधी सांगितले त्याप्रमाणे आमच्या अध्यक्षा डॉक्टर तरिता शंकर मॅडम, आमचे व्हाईस चान्सलर अनघा जोशी मॅडम, ह्या वेगवेगळ्या ज्या सरकारी एजन्सीज आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांचा पाठपुरावा करत होते. त्याचबरोबर प्रेस मीडियानं सुद्धा यामध्ये फार मोलाची भूमिका बजावली की त्यांनी सर्व आमच्या कॉलेजच्या अध्यक्षांच्या आणि आमच्या स्टाफच्या ज्या भावना आहेत त्या सर्व सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.